नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजसुद्धा अतिशय मनोरंजक असा सब्जेक्ट आहे आणि तो म्हणजे कपाळावरून माणसाचं भविष्य कळतं किंवा कपाळ आपला स्वभाव आणि आपलं नशीब कसं सांगतं. तर मंडळी, असं म्हटलं जातं की माणसाचं नशीब हे त्याच्या कपाळावर लिहिलेलं असतं. पण तुम्हाला एक माहिती आहे का, सामुद्रिक शास्त्रानुसार त्या कपाळाचा आकार, कपाळाची रुंदी, कपाळाची उंची, अरुंद कपाळ किंवा कपाळ छोटं किंवा मोठं असणं आणि त्या कपाळावर असणाऱ्या रेषा तुमचा केवळ भविष्यच नाही तर तुमचा स्वभावसुद्धा सांगू शकतात. चला तर मग आज आपण बघूया की तुमचं कपाळ कसं आहे, तुमचं कपाळ भाग्यवान आहे की नाही. तर मंडळी, कपाळाचे प्रामुख्याने 3 प्रकार असतात. एक तर म्हणजे मोठं कपाळ, उंच कपाळ आणि तिसरा म्हणजे रुंद किंवा अरुंद असं कपाळ. ज्या व्यक्तींचे कपाळ अतिशय उंच असते अशा व्यक्ती या अतिशय नशीबवान किंवा भाग्यवान मानल्या जातात. अशा व्यक्तींची ग्रहणशक्ती दांडगी असते आणि कोणते काम करताना ते विचारपूर्वक करतात. समाजातील प्रतिष्ठित पदावर अशा व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात आणि अशा व्यक्तींना कधीही कोणाशी वादविवाद घालायला, कटकटी, भानगडी या गोष्टी त्यांना आवडत नाहीत. आणि त्यानंतर आता बघूया की रुंद कपाळाच्या व्यक्ती कशा असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो. तर मंडळी, ज्यांचं कपाळ रुंद असतं अशा व्यक्ती ह्या मनमिळावू स्वभावाच्या असतात. त्यांना लोकांमध्ये राहायला आवडतं. अशा व्यक्ती अतिशय प्रयत्नवादी, मेहनती असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अशा व्यक्तींचा नशिबापेक्षा आपल्या कर्तृत्वावर जास्त विश्वास असतो आणि अशा व्यक्तींना समाजाकडून तसेच कुटुंबाकडून अतिशय जास्त प्रेम मिळतं. त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे छोटं कपाळ किंवा आपण म्हणतो ना अरुंद कपाळ किंवा लहान कपाळ असलेल्या व्यक्ती. अशा ज्या व्यक्ती असतात ह्या थोड्या अंतर्मुख स्वभावाच्या असतात. अशा व्यक्ती ह्या शांतताप्रिय असतात. आपल्या भावना कधीही त्या लवकर व्यक्त करत नाहीत. गर्दीपेक्षा त्यांना स्वतःच्या जगामध्ये राहायला आवडतं. त्या कोणामध्ये जास्त मिसळत नाही, परंतु त्या अतिशय जिद्दी स्वभावाच्या सुद्धा असतात. आता त्यानंतर आपण बघूयात की नशीबवान व्यक्तीचं कपाळ कसं असतं किंवा कोणत्या प्रकारचं कपाळ हे नशीबवान मानलं जातं. तर मंडळी, सामुद्रिक शास्त्रानुसार ज्यांचं कपाळ उंच असतं किंवा अर्धचंद्राकृती आकाराचं असतं अशा व्यक्ती ह्या नशीबवान मानल्या जातात. अशा व्यक्तींना पैसा, प्रसिद्धी आणि सुखवस्तू सहज उपलब्ध होतात. जर अशा व्यक्तींच्या कपाळावर तेज दिसत असेल किंवा कुठल्याही खाणाखुणा नसतील तर ती व्यक्ती अतिशय नशीबवान असते. त्यांना जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर म्हणजे जेव्हा कधी अडचणी येतील किंवा संकट येतील अशा वेळेला कोणाची तरी त्यांना साथ मिळत असते, म्हणून त्यांना नशीबवान मानलं गेलं आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग आपण बघूया की तो म्हणजे कपाळावर असणाऱ्या रेषा. अनेक लोकांच्या कपाळावर रेषा असतात. काही लोकांच्या 3 रेषा असतात, 2.5 रेषा असतात किंवा काहींच्या रेषावर फक्त छोटे स्पॉट असतात, तर काही लोकांच्या कपाळावर रेषा दिसत नाहीत. तर मंडळी, ज्यांच्या कपाळावर 3 स्पष्ट अशा रेषा जर दिसत असतील तर अशा व्यक्तींचं आयुष्यमान हे जास्त मानलं गेलं आहे. अशा व्यक्ती ह्या निरोगी असतात असं सुद्धा म्हणतात. अशा व्यक्ती ह्या कष्टाळू असतात. मात्र ज्यांच्या रेषा विखुरलेल्या आहेत, तुटक रेषा आहे किंवा फक्त छोट्या रेषा आहेत, अशा लोकांचं जीवन मात्र हे संघर्षशील असतं किंवा ज्यांना आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागतो किंवा त्या अस्थिर असतात असं सुद्धा मानलं जातं. परंतु अशा व्यक्ती अनुभवाने समृद्ध बनत असतात, ही सुद्धा त्याची दुसरी बाजू आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या कपाळावरल्या रेषासुद्धा अतिशय बोलक्या असतात आणि त्या काहीतरी सांगत असतात. तर मंडळी, तुमचं कपाळ कोणत्या प्रकारचं आहे, तुमच्या कपाळावर किती रेषा आहेत किंवा तुम्हाला काय वाटतं किंवा तुमचा अनुभव काय आहे हे मात्र आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपलं शास्त्र हे फक्त आपल्याला दिशा दाखवत असतं, परंतु जीवनात यशस्वी जर व्हायचं असेल तर त्याला मेहनतीची, आपल्या प्रयत्नांची गरज असते. आणि आपल्या जीवनामध्ये जर का सकारात्मक विचार असतील तर माणसाचं आयुष्य हे सुखी आणि समृद्ध बनू शकतं. तर मंडळी, तुम्हाला हा कपाळाबद्दलचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.